स्वार्थ असेल, पण संत म्हणतात तो येतो आमच्यासाठी. वैकुंठीचा देव आणिला भूतळा, तो परमात्मा. संत म्हणतात आमच्यासाठी येतो, तो आला. गोकुळामध्ये तो परमात्मा आला आणि आल्यानंतर त्या परमात्म्याने अनेक प्रकारच्या सामान्य माणसासारख्या लीला सुरू केल्या. बाललीलांचं वर्णन करत असताना बालपणीच का गबगरिता मारिले बालपणी अवघी दैत्य खानी उडविली. लहानपणीच परमात्म्यानं काय केलं सज्जन हो, आपला पराक्रम दाखवायला सुरुवात केली. बालपणी काग बग रिठा आदी करून या सर्व राक्षसांचा नायनाट करायला सुरुवात केली. पहिलं ग्राहक कृष्ण परमात्म्याच्या जीवनामध्ये आलं ते म्हणजे कोण? पहिलं ग्राहक पुतना. वा, हुशार आहेत ऐकणारे. पहिली पुतना कृष्णाच्या जीवनात आली बघा. कृष्णाच्या आणि रामाच्या हे दोन्ही जीवन, रामाचं चरित्र आणि कृष्णाचं चरित्र. राम आणि कृष्ण दिसायला जरी वेगळे असले, चरित्र जरी वेगळे असले, पण हे दोन्ही एकच आहे. राम कृष्ण दो एक है, अंतर नहीं निमेश, इनके नयन गंभीर है, उनके चपल विशेष. कृष्णाच्या जीवनामध्ये पहिली पुतना आली, ती स्त्री होती. आणि रामाच्या जीवनात सुद्धा पहिली स्त्रीच आली. नाही, वा, कोण आली? त्राटिका ताडका, तिलाच म्हणतात. ताडका नावाची राक्षसी रामाच्या जीवनात पहिली आली. पहिला पुतनेचा उद्धार माझ्या कृष्ण परमात्म्यानं केला आणि रामाने पहिला राक्षसाचा उद्धार कोणाचा केला? आले होते राक्षसांना मारण्यासाठी. सुरुवात कुठून केली? राक्षसिनींपासून सुरुवात केली. का हो, असं का केलं असेल? त्याचा अगदी आमच्या गुरुवारांच्या मुखातून शब्द ऐकलं होतं. ते म्हटले आले होते राक्षसांना मारण्यासाठी. म्हणजे राक्षसांना नुसतं मारायचं नव्हतं देवाला, राक्षसांचं कुळ नष्ट करायचं होतं. राक्षसांचं कुळ त्याच वेळेला नष्ट होईल. देवानं विचार केला, या राक्षसांना जन्माला घालणाऱ्या त्यांची माता त्या राक्षसिनीला संपवलं की मग राक्षसांचा जन्मच होणार नाही. फॅक्टरीज बंद पाडून टाकली, प्रोडक्ट बाहेर येणारच नाही. हुशार कृष्ण परमात्मा सज्जन होऊन आली ती पुतना. आणि पुतना आल्याबरोबर त्या पुतनेनं आपला रंगढंग दाखवायला सुरुवात केली. जोरदार टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. जितक्या ताकदीनं त्यांनी प्रमाण म्हणलं तितक्या ताकदीनं टाळ्या नाही वाजले बरं का. काही गोष्टींचं काही ठिकाणी महत्व असतं बाबा. वो शहर शहर नहीं है, वो शहर शहर नहीं है जहां गंदगी साफ करने के लिए नाली न हो. वो
वाजवली कलाकारांसाठी, गुणवानांसाठी आपण आदर करतो त्यांचा. टाळ्यामधून त्यांना उत्साह वाढत असतो बघा. टाळी हे उत्साह वाढवण्याचं साधन आहे. विठ्ठला विठ्ठला नाममुनी आली नंदाची घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. ओमती पुतना नावतीचं पूतम पवित्रम नास्ती इति पुतना. जी बाहेरूनही पवित्र नाही आणि आतूनही जी पवित्र नाही तिचं नाव पुतना आहे. आतमध्ये काय आत तिचं विष भरलेलं आहे आणि बाहेरून जर पाहायला गेलं तर ती राक्षसिनी आहे. पण तिने वरचा फक्त वेश बदलला, देवांगणेचं रूप तिने धारण केलं आणि देवांगणेचं रूप धारण करून आली सज्जना हो गोकुळामध्ये. यशोदेकडे आली, महलाच्या जवळ आली, आवाज देऊ लागली, अरे यशोदा कहाँ हो यशोदा, अरे कहाँ है तेरा लाला, मैंने सुना है आज तुम्हारे घर लाला का जन्म हुआ है. धावत आली, जशी जशी पुढे आली यशोदेला वाटलं कोण आहे, आवाज दिला यशोदेने. ती म्हणते अरे मैं तुम्हारी बहना हूँ बहना, तुम्हारे घर लाला का जन्म हुआ है इसलिए तेरे लाला को देखने आई हूँ. यशोदेला वाटलं असेल कोणीतरी जरा दूरची रिश्तेदार. यशोदेने बोलावलं, सज्जना हो दिसायला सुंदर दिसते आहे, बेगडी रूप तिनं बनवलेलं आहे, आतूनही सुंदर नाही बाहेरूनही सुंदर नाही, आतमध्ये हालाहाल विष तिच्या भरलेला आहे. आल्याबरोबर विचारायला लागली, अरे यशोदा कहाँ है लाला, कहाँ रखा है उस माखन चोर को. तेवढ्यात कृष्णाने आवाज ऐकला तिचा, कृष्णाने रडायला सुरुवात केली. पुतना त्या कृष्णाच्या पाळण्याजवळ घेते, तिथे जाऊन त्या पुतनेनं अलगद कृष्णाला उचललं सज्जना हो आणि उचलून पटकन आपल्या पदराने झाकलं. पदराने झाकून आपल्या स्तनामध्ये विष भरून आलेली ती पुतना. सज्जना हो कृष्णाने विचार केला आता काय करावं. कृष्ण विचार करतोय तेवढ्यात तिनं आपल्या पदरानं कृष्णाला झाकलंही आणि कृष्णाला ती दूध पाजायला सुरुवात करू लागली. कृष्णाने विचार केला आता ही फक्त दूधच नाही पाजणार, मला विष पाजणार आहे. मी आलोय गोकुळामध्ये कशासाठी, दूध पिण्यासाठी. दूध पिण्यासाठी आलो मी, माखन खाण्यासाठी या गोकुळात आलो आणि मला सुरुवात कशाने करावी लागते, ऐका बरं का जरा लक्ष देऊन. कशाने, विषाने सुरुवात करावी लागते. ज्याच्या जीवनामध्ये पवित्र दूध प्राप्त करायचे, लक्ष देऊन ऐका, ज्याच्या जीवनामध्ये सफलतेचं पवित्र दूध प्राप्त करायचं सज्जना हो, त्याला आपल्या जीवनामध्ये विष रूपी विरोधाने सुरुवात करावी लागेल. त्याच्या जीवनात पहिला विरोध होईल, विष त्याला पहिलं प्राशन करावं लागेल. लोक निंदेचं विष संतांनी पचवलं आणि नंतर त्यांना संतत्व प्राप्त झालं बघा. कृष्णाला विचार केला आता ही मला विष देणार आहे, पण विष पिणं हा माझा स्वभाव नाही, मी इथे माखन खाण्यासाठी आलोय, लोणी खाण्यासाठी आलोय. काय करावं, कृष्णाने डोळे बंद केले. का डोळे झाकले कृष्णाने सज्जन हो, ऐका लक्ष द्या जरा. कृष्ण डोळे झाकतो त्याचे अनेक कारण आहेत. पहिलं कारण, कृष्णाने डोळे झाकून विचार केला विष प्राशन करणं हे माझा काम नाही. विष प्राशन करणं कोणाचा धंदा आहे, शंकराचा, भगवान भोलेनाथाचा. समुद्र मंथनामधून ज्या वेळेला हळाहळ विष बाहेर निघालं त्यावेळेला शंकराने ते सगळं पिऊन घेतलं. डोळे झाकून कृष्णाने शंकराचं स्मरण केलं, बोले बाबा विष पीने की आदत मुझे नहीं, आप आकर के सहयोग करो. स्मरण करताय, पहिलं कारण. दुसरं कारण, संत म्हणतात कृष्णाने डोळे यासाठी झाकले, पुतना कृष्णाला मारण्यासाठी आली होती, सणात विष भरून आली होती. कृष्णाला माहिती होता तर थोड्या वेळाने ती मरणार आहे माझ्या हातून. आली ती स्तनपान करण्यासाठी. कृष्ण म्हणतो स्तनपान बाळाला करण्याचा अधिकार फक्त आईचा असतो. आईच फक्त बाळाला
स्तनपान करू शकते, अन्य कोणालाही अधिकार नसतो. आणि ज्या अर्थी आता मला स्तनपान करणार आहे त्या अर्थी आता ही माझी आई आहे. आणि कोणतंच असं बालक नाही जे आपल्या आईचा मृत्यू आपल्या उघड्या डोळ्याने बघू शकेल. म्हणून सज्जना हो, कृष्णाने डोळे बंद केले. कृष्णाला माहिती आता ही मरणार आहे थोड्या वेळात. आणि अत्यंत महत्वाचं कारण सज्जना हो, काही संत म्हणतात कृष्णाला विचार केला ही पुतना कोण आहे. पुतना लोक बालाग्नी राक्षसी रुधिराक्षणा. पुतना ही छोट्या छोट्या बालकांची हत्या करत आलेली बालघातिनी होती. अनेक छोट्या छोट्या बालकांना मारत मारत ती नंदाच्या दारापर्यंत आलेली आहे. अनेक छोट्या छोट्या बालकांना तिने मारलं सज्जन हो त्या पुतनेने. ऐका, तो काळ होता द्वापार युगाचा मायबाप. परम मंगलमय परात्पर अकारण करुणावरुणालय भक्तवंचा कल्पतरू तरी पीतांबर धारी कमी करा. अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारा यांचा अत्यंत गोड असा काला प्रकरणातील अत्यंत सुंदर भगवान परमात्म्याची कारुण्यता, भगवान परमात्म्याचं आपल्या भक्तांविषयी असलेलं प्रेम दर्शविणारा अत्यंत सुंदर गोड असा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी सादर केला आहे. विठ्ठला विठ्ठला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदामध्ये परम प्रसन्न मंगलमय या वातावरणामध्ये अगदी निसर्गरम्य या परिसरामध्ये मौजे माठ गावामध्ये समस्त ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने कार्यकर्ते तरुण तडफदार सर्व कार्यकर्ते मंडळींच्या कठोर मेहनतीने वयस्क असलेल्या सर्व परमार्थातल्या जुन्या जाणकार व्यक्तींच्या आशीर्वादाने अत्यंत सुंदर अत्यंत दिव्य आणि भव्य स्वरूपाचा आज मितीला आज घडीला सबंध महाराष्ट्रामध्ये 1 नंबर असलेला आजचा हा सप्ताह या लॉकडाऊनच्या या कोरोनाच्या काळामध्ये इतका दिव्य भव्य सप्ताह महाराष्ट्राच्या कोणत्याच कोपऱ्यात बघायला मिळणार नाही. खऱ्या अर्थानं सज्जन हो, गावाची श्रीमंती ही घरात असलेल्या धनाने घरात असलेल्या प्रॉपर्टीने नसते. तुमचे बँक बॅलन्स किती आहेत यावरून तुमची प्रॉपर्टी नसते. गाव किती श्रीमंत आहे, गावाचं वैभव आणि गावाची श्रीमंती या ज्ञान यज्ञानिकडून येत असते. एवढा दिव्य भव्य हा सोहळा सगळ्या ग्रामस्थांच्या अथक मेहनतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. तरुण तडफदार सर्व कार्यकर्ते मंडळी अगदी आणि असलेच पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. बऱ्याच वेळेला असं बघायला मिळतं सज्जन हो, आज तरुणाने परमार्थाकडे पाठ फिरवलेली दिसते आहे. पण काही एक माठ गावासारखी गावं आहेत ज्यामध्ये अन्य गावाच्या लोकांना आदर्श घेता येईल असे तरुण या परमार्थामध्ये सक्रिय आहे. आणि एकदा का तरुणांनी ठरवलं की काहीही होतं बघा जीवनामध्ये, फक्त आपण कार्यक्षमता आणि कार्यशक्ती आपण दर्शवली पाहिजे. आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी जर असेल ना तर कोणत्याही गोष्टी शक्य होतात. परमार्थ सुद्धा तरुणांचंच काम आहे. आदरणीय आमचे गोड पकवाज वाटत आपल्याच गावचे भूमिपुत्र
तत्व गावातून घडत असतात आणि त्याच्यातून ते गाव बनत असतं. अत्यंत सुंदर दिव्य भव्य आणि देखणा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय आमचे नानासाहेब, आदरणीय आपल्या गावचे विद्यमान सरपंच आदरणीय दादा, आमचे भाऊसाहेब, या सर्वांच्या प्रेमापोटी पुनश्च एकदा काल्याची ही सेवा, समारोपाची सेवा, या उत्सवाच्या समारोपाची सेवा माझ्यापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या प्रेमास्तव आलेली आहे. खऱ्या अर्थाने या कीर्तनासाठी खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे माझी उपलब्धी झालेली आहे, या सर्व पवित्र नदीच्या, या घोर नदी मातेच्या या पवित्र पावन तटावरती सुरुवातीला पहिल्या वेळेला ज्यांनी मला इकडे या परिसरामध्ये आणलं, आपल्याच गावचे असलेले, आपल्या परिसराचं भागाचं भूषण आदरणीय गवारे बाबा या ठिकाणी आज उपस्थित आहेत. मागच्या वेळेला नव्हते ते, खरोखर तेही आज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांना वंदन करतो. गोड चाल ज्यांनी आता गायली, आदरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार, आमचे परमप्रिय असलेले संभाजी महाराज पवार, वंदन आपल्याला. आदरणीय संतोषजी महाराज आपणासही वंदन करतो. त्याचबरोबर सगळे विनेकरी बाबा, टाळकरी मंडळी, इकडे सर्व महाराज मंडळी, आळंदी क्षेत्रातील आमचे सर्व गुरुबंधू मंडळी, आदरणीय महामुनीजी महाराज आपणासही वंदन करतो. गोड दोन्ही चोपदार मंडळी आहेत. पेटी मास्तरही अत्यंत सुंदर आहेत. अत्यंत सुंदर टाचण पडली तरीही आवाज येईल एवढी सुंदर गोड साऊंड सिस्टम आहे आमच्या दादांची. आणि विशेषतः अत्यंत कमी दिवसामध्ये, कमी वयामध्ये, अल्पावधीमध्ये ज्यांनी अत्यंत उत्तुंग भरारी कलेच्या क्षेत्रामध्ये घेऊन अत्यंत दिव्य आणि भव्य असं नाव ज्यांनी करून घेतलेले आहे, असे आमचे तबला मास्टर नेहमी आमच्या सोबत कथेमध्ये असतात. आज योगायोग मागच्या वेळेला ते पण नव्हते. अत्यंत सुंदर तबला म्हणून तबला पखवाजाचा मी कॉम्बिनेशन केला आहे. अत्यंत गोड पवन कुमारजी महाराज उदे, एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. खरोखर आपणही सर्व माता भगिनी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत. बघा, परमार्थ म्हटलं की खऱ्या अर्थाने परमार्थाचं चैतन्य आणि परमार्थाचा शृंगार. वाक्य पुन्हा ऐका. परमार्थ म्हटलं की परमार्थाचं चैतन्य आणि परमार्थाचा शृंगार जर कोणामुळे शोभून दिसत असेल, तो शृंगार जर कोण असेल तर त्या माय माऊल्यात. बघा, कोणताही परमार्थाचं कार्य तुम्ही बघा, क्वचित माठ गावासारखी गाव आहेत जिथे स्त्रिया सुद्धा, भक्तिमती माताही तेवढ्याच आहेत आणि पुरुषही तेवढेच आहेत. पण बहुतांशी आपण जर बघायला गेलो तर जास्त संख्या माय माऊल्यांची असते. म्हणून आपणही उपस्थित आहात. सर्व अगदी वट्यावर कट्यावर बसलेली सगळी मंडळी, ज्यांना जिथे जागा मिळेल तिथे आपण बसून कीर्तन श्रवण करत आहात. सर्वांच्या चरणी विनम्र भावे वंदन करतो. पुन्हाच एकदा कोणाचं नाव राहिलं असेल तरी सगळ्यांच्या विषयी प्रेम आहे. आदरणीय आमचे महाराजजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणासही वंदन. आपले बाल पखवाज वादक तुम्हालाही वंदन करतो. पुनश्च एकदा मनोभावे सर्वांना वंदन करून कीर्तन शिवेकडे वळतो. विठाला 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 विठाला. थोडं थोडं पुढे सरका, कारण मागे ऊन येत आहे. आपल्याला 2 तास बसायचं असल्यामुळे मागावून येणाऱ्यांना वाटतंय आता मंडप फुल झालाय. या पुढे सरका, थोडं थोडं मागे जागा द्या. विठाला 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 विठाला. काकुलती येतो हरी क्षण भरी निवडिता, तुमची मज लागली सवे, ठाईचे नवे न होगडी. अभंग श्री तुकोबारायांचा अत्यंत गोड असा अभंग आहे सज्जन. हवाय का? या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचं आपल्या भक्तांच्या विषयी किती प्रेम आहे. भगवान परमात्मा आपल्या भक्तांच्या शिवाय राहूच शकत नाही.
भगवान परमात्म्याची वात्सल्य भाव, भगवान परमात्म्याचा कारुण्य भाव, भगवान परमात्म्याचा प्रेमळ स्वभाव या अभंगातून तुकोबाराय म्हणतायत बघा. भगवान परमात्मा या जगामध्ये अवतार घेतो. अवताराचे अनेक अनंत कारण आहेत. का परमात्मा अवतार घेतो? शास्त्रकार वेगळ्या वेगळ्या अर्थाने भगवान परमात्म्याच्या अवताराची कारण सांगतात बघा. ऐका, श्रुती माता सांगते, शास्त्रकार सांगतात, गीताजी मध्ये कृष्ण परमात्मा वर्णन करतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जब जब होई धर्म के हानि, जब जब होई धर्म के हानि, जब जब होई धर्म के हानि, बाढ़ई असुर अधमाभिमानी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरई कृपा निधि सज्जन पीरा, हरई कृपा निधि सज्जन पीरा. शास्त्र सांगतं, संत वर्णन करतात, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, धर्म लयाला जातो, त्या त्या वेळेला परमात्मा अवतार घेतो.